गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधी तंबाखूच्या अवैध साठवणुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 9,30,990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमुळे अवैध तंबाखू व्यवसायावर मोठा आघात बसल्याचंच मानलं जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार देऊळगाव येथील गोपाल हरिनाम निंबेकर हा त्याच्या घरात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार 18 एप्रिल रोजी पोलिसांनी पंचसमक्ष धाड टाकली आहे। मात्र पोलिसांच्या हालचालीची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून फरार झालाय। घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या सुगंधित तंबाखू आढळून आलाय। याशिवाय घराजवळ उभी असलेली मारुती वॅगनर MH33 AC 6256 या 4 चाकी वाहनातही तंबाखूचा साठा मिळून आलाय। विविध ब्रँडचे 268 पॅकेट सुगंधित तंबाखू किंमत 2,96,900, मजा 108 व इतर तंबाखू उत्पादने 97,790, मारुती वॅगनर कार 5 लाख रुपये, मोबाईल व इतर साहित्य 36,300 रुपये, एकूण जप्ती 9,30,990 रुपये। या प्रकरणी गोपाल निंबेकर व वाहन चालक यशवंत विठ्ठल हर्षे राहणार गिलगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत। त्यांचा शोध सुरू आहे। अन्न औषध प्रशासन विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास गौते यांच्या नेतृत्वात आरमोरी पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। एस्पराजा न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।